मित्रांनो, आपण ज्या भागामध्ये राहतो तो हा इंडस्ट्रियल बेल्ट आहे. भरपूर कंपन्या आहेत. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये भरपूर इंडस्ट्री असल्यामुळे हा प्रचंड शहराची ग्रोथ झालेली आहे. आज इंडस्ट्रीमध्ये काम करताना WC पॉलिसी करणं हा फार महत्त्वाचा आहे. वर्क्समन कॉम्पिटिशन त्याचं नाव आहे. WC पॉलिसी बरेचसे लोक आमच्याकडे येतात आणि WC पॉलिसी करतात. आज मुंबईमध्येच नाही तर पूर्ण भारतामधून बरेचसे आमच्याकडं लोक आमच्याकडे येतात आणि WC पॉलिसी करतात. गुजरात आहे, राजस्थान आहे, दिल्ली आहे, तुमचं चेन्नई आहे, कर्नाटक आहे, ह्या साईडच्या सगळे जे बरेचसे लोक आमच्याकडे WC पॉलिसी करतात. WC पॉलिसी करणं महत्त्वाचं म्हणजे काय, कंपनीचा कारखानदार आहे, मालक आहे, तो मालक आहे आपल्या 10 लोकांच्या, 20 लोकांच्या, 25 लोकांच्या टीमला घेऊन आपलं काम करतोय. स्वतःची इंडस्ट्री ग्रो करण्यासाठी काहीतरी नवीन प्रोडक्ट बनवतोय किंवा आपण बनवलेलं प्रोडक्ट बाहेर कुठं पाठवलेलं आहे, तिथं सेल करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी, ऑर्डर देणं काही करण्यासाठी आपली माणसं पाठवतात. इन केस ऑफ त्या माणसाला जाताना येताना किंवा इंडस्ट्रियल वर्किंग हॉर्समध्ये जर काही जर झालं, तर ॲक्सिडेंटली काही जर झालं आणि तो जर मृत्यू पावला, तर आपण इन्शुरन्स कंपनीतर्फे त्या माणसाला आपण एक मोठा 30-35 लाखाचा जवळपास अवॉर्ड देतो. आणि इन केस ऑफ त्याला ॲक्सिडेंट झाला, त्याचा मृत्यू झाला नाही आहे, परंतु तो हॉस्पिटलायझेशन झालं आहे, हॉस्पिटलायझेशनसाठी आपण त्याला साधारण 1 ते 2 लाखापर्यंत त्याला आपण मदत करू शकतो. इंडस्ट्रीमध्ये काम करताना प्रत्येकाने इंडस्ट्रियलिस्ट आहे, जो उद्योजक आहे, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याकडं कामगार कुठलाही कामाला आला तर त्याची जबाबदारी आपल्यावर असते. इन केस ऑफ आपल्या प्रिमायसेसमध्ये जर त्या कामगाराला जर अचानक जर काही जर झालं, पडला, ॲक्सिडेंट जर झाला, करंट लागला किंवा काही जर झालं, तर त्याला इन्शुरन्समध्ये कव्हर करतो. इन केस ऑफ जर कव्हर केलं नाही तर ती पूर्ण लिगल लायबिलिटी त्या कंपनीच्या मालकावर येते. त्यासाठी प्रत्येकानं मी विनंती करतो की आपल्याकडं कामगार काम करत असतील आणि आपल्या प्रिमायसेसमध्ये काम करत असतील तर त्यांची लिगल लायबिलिटी आपल्यावर येते. इन केस ऑफ उद्या काही जर झालं तर गव्हर्नमेंट आहे किंवा बाकी जे आहे ते त्या कॉन्ट्रॅक्टरला, त्या इंडस्ट्रीच्या मालकाला जबाबदार धरतात. तर मित्रांनो, मी नक्की सांगेल, छोट्या गोष्टी आहेत, आपण 4 पैसे वाचवण्यासाठी ह्या गोष्टी टाळू नका, डेफिनेटली करा. इन केस ऑफ उद्या काही अचानक काही घडलं तर त्याला कुणी काही करू शकत नाही आहे. ॲक्सिडेंट म्हणा किंवा अदर दॅन हे सांगून होत नाही, अचानक होतो आणि त्याच्यामुळं प्रचंड आपली फार मोठी नुकसान होते. आपली इंडस्ट्रीमध्ये जो काही रेग्युलर रुटीन काम चाललं आहे त्या कामामध्ये डिस्टर्ब येतो, आर्थिक नुकसान होते. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की वर्क्समॅन कॉम्पिटिशन ही पॉलिसी, कामगार ॲक्ट कायदा आहे, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कायदा तो पास केलेला आहे, तो करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आमची खूप चांगली एक्सपर्टी आहे. डेफिनेटली तुम्ही या, आम्ही तुम्हाला चांगलं योग्य मार्गदर्शन करू. थँक्यू.